तर आता वाजलेत बरोबर 7:15 आणि आपला म्हणजे व्लॉगचा म्हणजे 8वा व्लॉग आपल्याला आता इथं चालू करतो आपण. तर कशाबद्दल करतो तर आपल्या गणपतीच्या डेकोरेशन बद्दल. तसं तुम्ही बघितलं तसं तिथं झालंय पूर्ण, पण थोडेसे कामं राहिलेत आणि आम्हाला युट्यूब साठी एक छोटा व्हिडिओ बनवायचाच होता, म्हणून मग लौकिकला बोललो की आपण चालू करू. उज्जैनचे तुम्ही 3 पार्ट बघितलेच असाल, आवडले का नाही ते पण सांगा. नसेल बघितले तर अजून पण जाऊन बघा, त्याच्यानंतरच हे बघा ते डेकोरेशन अख्खं झालंय. आता हे जर पूर्ण बनवता नाही आलं पण ठीक आहे. हे बघा हे वॉलपेपर वगैरे सगळं लावले खास गणपतीसाठी. आता मम्मीला दाखवू शकत नाही, मम्मी वाचायला बसली आहे. उज्जैनच्या ब्लॉग मध्ये मम्मी रिव्हील झाली, आत्ता जरा वाचते म्हणून नाही दाखवू शकत. आता आपला बाप्पा इथं बसणार आहे. तर आता हे जे डोंगर बनवलेत, हे 1, हे 2 आणि हे 3, तर आता आम्ही चाललोय त्याचे कलर आणायला. शर्ली पण येते, म्हणजे ते पेंट राहिले थोडं, पेंट जॉब वगैरे ते झालं अजून चांगलं दिसेल. मग आम्ही तुम्हाला रात्री लाईट, म्हणजे आता रात्रच झाली बऱ्यापैकी, तुम्हाला लाईट बंद करून दाखवतो की ते कसं दिसतंय. मग आता चला आणि ब्लॉग बघत राहा, आपण चाललोय कलर आणायला. तर काही तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की मी गर्दीत कसं काय बोलतोय. आम्ही लाज शरम सगळी सोडली आहे. बघा आमचे काका जे आम्हाला मगाचपासून कलर देतच नाहीत. अंकलला दाखव ना, पांढरा कलर द्या ना आम्हाला डोंगरांना मारायला. अरे तू चालू ठेव ना भाई, तुम कॅमेरा नीचे मत लो. बघ तिथं माणसं आहेत, खूप गर्दी आहे आणि लौकिक आमचं खूप लाजतोय, पण आम्ही लाजत नाहीये. हो आम्ही नीट झालोय, आम्ही आता लाजणं सोडून दिलंय. आमचे आता काका कलर देतात. तर बघा आता कलर कुठले कुठले. हो अंकल व्हाईट चाहिए, पांढरा पाहिजे. सॉरी जरा हिंदी बोललो. एकात नाही, एकात होईल का? हिरवा बिरवा घ्यायचा का कशाला? तर गाईज लौकिक म्हणतोय की आपल्याला व्हाईटच कलर घ्यायचा आहे. बघा लौकिक काय बोलणार आहे, फक्त वाईट लागणार म्हणून वाईटच. अच्छा हा छोटाच ब्लॉग आहे म्हणून वाईट बोलतोय, तर वाईटच घेऊ. तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. तिथून आपण घरी जाणारी शर्ली येते, मजा करायची आणि डेकोरेशन बघायचं, बघत राहा. टाइम लॅप्स बघितलं, सगळं केलं. आता आम्ही परत कलर घेऊन आलो, तरी आमची शर्ली मॅडम काही यायचं नाव घेत नाहीये. बघा आणि एक मला आज पहिल्यांदा ना यश जाधववर अभिमान होतोय का माहितीये का. इकडे हे बघा गाडी तो कधीच नीट ठेवत नाही. त्यांनी आज चार्जिंग बघा किती ठेवली गाईज. इथं बघा, इथे दाखव. 129 ची रेंज आणि 100% बॅटरी आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की यश दादा पण थोडा अपग्रेड होतोय, माझ्यासारखा बनतोय गाडीच्या बाबतीत. आता थोडंसं पार्किंग मध्ये काम आहे, तेवढं एक फक्त ते बॉटलचं जे बघायचं आम्हाला, बॉटल बिटल आहेत का ते जरा तेवढं लागणार आहेत. ते झाल्यानंतर आपण डायरेक्ट कुठं भेटायचं, घरी. ओके तर बघत राहा. तर फायनली आमची शर्ली आली आहे. कलरिंगचा पेंट जॉब, तिला आम्ही 2.5 लाख रुपये, म्हणजे काकूने 2.5 लाख रुपये. पहिल्या वर्षाचा 2.5 लाख होता ना, मग दुसऱ्या वर्षाचं कितीतरी भरले, ते याच्यासाठीच भरले होते. काकू बघा आज फायनली आपली शर्ली शिकली ते पेंट जॉब कसं करायचा. तर आता तुम्ही ब्लॉग बघत राहा. ती आता पेमेंट नाही सॉरी पेंटिंग करणार आहे. आणि आपलं टीव्ही जाऊ दे. शर्ली तर काय बोलणार. ओके त्याचं काय नाही बोलणार आहे, तरी पण ब्लॉग बघत राहा. तर बघा माझं पेंटिंग जॉब बघा काहीच. तुम्हाला बोललो होतो पेंटिंग करणार आहे. बघा अख्खं म्हणजे अख्खं प्रोफेशनल कसं आहे ना भाई. मी हे बघा हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. वरती शर्लीचं पण दाखव. हे शर्लीचं पेंटिंग भारी आहे का माझं. ओपी इन द चॅट. हे बघा मी आता इथं करतोय, ब्रश घेऊन करतोय. शर्लीचं भारी आहे. असं आता व्हिडिओ मध्ये वेगळं दिसतं ना, मग तिथे आता तुम्हीच सांगा की कोणाचं चांगलं कोणाचं नाही. शर्लीचं हा कॅमेरा खूप हलवतो अँगल, एक अँगलला परफेक्ट पकडत नाहीये. पण बघा चला बघा एकदम प्रेमात असं करायचं. तर आता तुम्ही जसं बघितलं, आता फायनल बघायचं की आपलं डेकोरेशन कसं झालंय. तर एक नंबर केलं शर्लीने आणि मी, आणि खास लौकिकने फक्त फोटोसाठी हात लावलाय, मानपान दिलाय. तर पहिली झलक शर्ली दाखव. इथं कॅमेरा ठेव, कॅमेरा डेकोरेशन वर ठेव. तर बघा आणि आता दुसरी. सगळे म्हणतील की नाही का, सगळे म्हणतील की गणपतीवरती फोकस कुठं येणार आहे, तर फोकस इथनं येणार आहे. यस नुसतं फ्लिकर होते. फ्लिकरचा तर प्रॉब्लेम कसं आहे, झापूक झोपूक. हे बघ
बघ तर ऐका नाही इज्जत. तर ह्याचा फुल म्हणजे नाही का मी ह्याचा फुल क्रेडिट फक्त 2च जणांना देतो, हिला आणि लौकिकला. कारण की मी काल झोपलो होतो आणि आम्ही केले आम्ही केले. हे याला कष्ट खूप लागतात, याला सिमेंट वगैरे लावून. आमचा बाप्पा करेक्ट इथं बसणार आहे. लौकिक तुम्हाला स्टोल लावून दाखवले, लौकिक दाखव रे. आणि दुसरी म्हणजे ही व्यक्ती सरली तर थोडी घाबरली कॅमेरा अचानक आलाय म्हणून. काय बोलणार मी तुला, एकदम असं हे केलंय की बाबा तुझं क्रेडिट आहे. अच्छा तरी थँक्यू बोलून सोडून देते, आपल्याला इग्नोर करते. पण ठीक आहे बघा, आता फुल आपण बघा. हे जरा इन्फंटचं आपण स्किप करू. हे बघा इथं बाप्पा आणि बाप्पावरती फुल फोकस. खास आम्ही हे सगळं त्याच्यासाठीच बाप्पासाठीच बसवले वॉलपेपर वगैरे. तर आता लौकिक तुम्हाला थोडीशी क्लिप्स दाखवेल, ते क्लिप्स बघा मग आपण ब्लॉग एंड करायला भेटू. तर जसं तुम्हाला लौकिकनी क्लिप्स दाखवले असतील आपलं ते बोलणं झाल्यानंतर, तर तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. आणि आता इथं टाईम आलाय की आपला ब्लॉग आता इथं एंड करतोय आपण. पण ते करण्याच्या आधी आपला एक लहानपणीचा मित्र आहे जो आपल्याला, म्हणजे मी त्याला बोललो होतं की ओमे मी ब्लॉग्स, म्हणजे ओम काटे त्याचं नाव, त्याला मी विचारलं होतं की ओमे मी ब्लॉग्स चालू करणार आहे, तर तो फुल सपोर्ट करत होता. तर आज तो पहिल्यांदा येतोय, तर आपण तो बघा तिथं थांबलाय तो. तर आता ओम्या काय बोलणार आहे? काय नाही भाई, एक नंबर ब्लॉग चालू आहेत. असं सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि असं आमच्या ओम्याला पण प्रेम देत होता. आणि बेल आयकॉन जो आहे त्याला ऑल वरती हे करा, म्हणजे चालू ठेवा, म्हणजे तुम्हाला आमच्या ब्लॉगचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले येतील. आणि आपला दुसरा मित्र म्हणजे आमचा प्रणव पण तिथं आहे. तो आता काय सांगू नाही शकत, मागासपासनं 2 टेक झालेत. आम्ही पहिलं टेकलाच घेतलेलं ओम्याला, पण ओम्याला लाजत होता म्हणून ती टेक आम्ही कॅन्सल केली आणि ही टेक घेतली आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, जसं ओमेने सांगितलं, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि त्याच्यानंतर लवकर काय करायचंय, शेअर करा आणि अजून बेल आयकॉन ऑलवर सेट करा. ओके थँक्यू.